हाय नमस्कार फ्रेंड्स. मी आलेलो आहे माझ्या गावी आणि मी तुम्हाला अशी एक वनस्पती दाखवणार आहे की ती वनस्पती जवळजवळ ते सगळ्यांनाच माहीत आहे. आपण दररोजच्या आहारामध्ये नाही घेत, परंतु तिचा वापर हा एकादशी असेल, काही उपवास असतील. आता आषाढी एकादशी येणारच आहे, तर आषाढी एकादशीला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्या वनस्पतीचा वापर केला जातो, त्या पदार्थाचा वापर केला जातो. तर ती वस्तू म्हणजे वस्तू नाही म्हणता येणार त्याला, तर तो अन्नपदार्थ म्हणजे रताळू. तर मी तुम्हाला ते रताळं कसं असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो जमिनीमध्ये कशा प्रमाणामध्ये कसा उगवतो, कसा येतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता माझ्या तुम्ही पाठीमागं बघू शकताय, हे दिसते तुम्हाला. तर हे रताळाची वेल आहेत. तर ते वेल जमिनीमध्ये कसे लावतात आणि ते लावल्यानंतर किती दिवसानंतर त्याला खाली जमिनीमध्ये पीक येतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण चला तर बघूया. तर हे बघा, रताळाची वेल हे असे असतात आणि हे बघा तुम्ही, ह्याला रताळू म्हणतात. मी माझ्या गावी आलेलो आहे, तर गावी रताळं कसं असतं, जमिनीमध्ये कशी उगवण होते ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे पूर्ण रताळ आहेत, पूर्णपणे जवळून तुम्हाला दाखवते. हे बघा, रताळाची पानं अशी असतात. आपल्या खेडेगावातल्या लोकांना सगळ्यांना माहीत असतं, परंतु सिटीतील लोकांना फक्त त्यांनी रताळू बघितलेलं असतं, परंतु ते कसं येतं आणि कुठं येतं हे त्यांना काहीच माहीत नसतं. हे बघा, हे बघा, हे रताळू, हे असं रताळ्याचं वेल असतो. तर ही ज्यावेळेस आता हे पूर्ण यांनी लावून काढलेलं आहे, तर लावायच्या आधी जेव्हा ही जमिनीमध्ये लावायचं असतो त्यावेळेस काय करावं होतं, हा जो वेल आहे, हा वेल पूर्णपणे असं यांनी गोल केलेला असतो, असा राऊंड, असं पूर्णपणे राऊंड केलेला असतो. आणि हा राऊंड करून असा हा जमिनीमध्ये लावलेला असतो. जेव्हा पूर्णपणे लावलं जातं तेव्हा साधारणतः 3-4-5 महिन्यानंतर, 4 ते 5 महिन्यानंतर पूर्णपणे रताळू हे जमिनीमध्ये खोलवर ह्याच्यामध्ये येतं. हे बघा, इथं असं आता हे दिसतंय, हे प्रत्येक ठिकाणावरनं रताळू असं खाली, रताळं जे आहे हे असं जमिनीमध्ये आता हे खाली चिटकलं की इथून मुळी फुटते आणि त्या मुळीचं रताळू बनलं जातं. हे बघा, इकडं बघा, हे आता पूर्णपणे खाली बघा इथं चिटकलेले आहेत. तर आतमध्ये खाली ह्याचं रताळ्याचं रूपांतर झालेलं आहे. तर असं हे पीक आहे. बघा, हे असे वेल आहेत भरपूर प्रमाणामध्ये. हे बघा, खाली ह्याला प्रत्येक ह्याला बघा, हे बघा असे, हे बघा पूर्णपणे आतमध्ये हे चिकटलेलं आहे आणि ह्याला रताळू येतात. तर उपवासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा वापर केला जातो. एकादशी असेल, कुठला वार असेल, तर ह्या रताळ्याचा वापर केला जातो. ज्यांना माहीत नाही त्यांनी अवश्य हा व्हिडिओ पाहावा आणि ज्यांना माहीत आहे त्यांनीसुद्धा अवश्य बघावा. हे बघा कशाप्रमाणे दिसतो व्हिडिओ, बघितलं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.